हॅलो हाय नमस्ते वेलकम टू माय चॅनलला स्वागत आहे तुम्हाला. कसं आहेत सगळेजण? मी बरं आहे. मी आज आमच्या पलीकडच्या रानाला चाललो आहे बघा. काटकं तुरीचं लाकडाचं काटकं येचायला रास झालं आहे काल. ते कुळवलं ती ट्रॅक्टरनं आणि ते येचायचं आहे म्हणून मी चाललो आहे तिकडं. तुरीचं लाकडं येचायचं आहे म्हणून पलीकडच्या रानाला चाललो आहे मी. माझा व्हिडिओ सबस्क्राईब करून घेऊन बघा आणि कमेंट करून सांगा. लाईक करा कसं आहेत म्हणून कमेंट करून सांगा. चला तर आता व्हिडिओला सुरुवात करतो. मी चाललो आहे आमच्या पलीकडच्या रानाला बघा. हे तुरीचं रास झाले काल. तुरीचं रास झाले म्हणून हे मक्का घालायचा आहे ह्याच्यात आणि मक्का घालायचा आहे म्हणून हे तुरीचं लाकडं सगळं वेचून काढायचं आहे म्हणून तिकडं चाललो आहे मी. अजून इथं रास झालेलं खादं पण इथंच पडलं आहे, हे पण आता आगडी करायचं आहे. चला आमचं ही ज्वारी बघा. ज्वारी कसं आहे सांगा मला कमेंट करून. ज्वारी आता कणीस काढायला लागलं आहे आमचं. खूप छान आलं आहे द्राक्ष आमचं बघा. इथं तुरीचं लाकडं वेचणार आहे आलं आहे मी ह्या रानात. आमच्या ज्वारीला पाणी सोडले ते पण आता बघायचं आहे. शेतकरी पूर्व महाराष्ट्रामध्ये ज्वारी पण लय आहेत. द्राक्षी कसं आहे तर तसं ज्वारी पण लय आहे इकडं. आमचं डोंगर रानात कसं आलंय बघा ज्वारी आणि कमेंट करून सांगा. हे बघा कसं छान म्हणे आले ज्वारी. आमचं 3 एकर रान ज्वारी आहे. असंच लई छान आले. आता आम्ही तुरीचं लाकडं येतो बघा. चाललोय मी माझ्या ड्युटीवर. तुम्ही पण कसं आहेत सांगा. आमचं ज्वारी आणि भारत देश कृषीप्रधान राष्ट्र आहे. त्याच्यामध्ये पूर्व महाराष्ट्रामध्ये ज्वारी पण द्राक्षीपेक्षा जास्त आहेत. ज्वारी पण छान आलं आहे आमचं यावर्षी बघा. हे तुरीचं लाकडं वेचणार आहे मी. आता वेचून ठेवले काल पण थोडं. आज पण वेचायला आलो आहे मी इथं. आता चाललो आहे. इथं जरा पाणी सोडले ह्याच्यात ज्वारीत आलेत का पाणी हे बघतो आणि पाणीचं कट्टा जरा फिरवून तुरीचं लाकडं वेचायला चाललो आहे. आता ज्वारीमध्ये आले पाणी इकडं आले का बघायला. आमच्या ज्वारी कसं वाटले तुम्हाला सांगा कमेंट करून. लाईक करून घ्या. माझ्या व्हिडिओला तसंच सपोर्ट करत असा. तुमच्या सपोर्ट माझ्यावर आहेत. सबस्क्राईब करून घेऊन माझं व्हिडिओ बघा. हे तर सगळं तुरीचं लाकडं कुळवले ती ट्रॅक्टरनं. आता हे सगळं वेचून पलीकडं नेऊन टाकायचं आणि टाकून सगळं पलीकडं नेऊन टाकून आता ह्याच्यात मक्का घालायचा आहे आणि परत मक्का घालायचा आहे म्हणून सगळं वेचून काढायला पाहिजे तुरीचं लाकडं. नाही तर त्याच्यात लाकडं असलं तर मक्का घालायला येत नाही म्हणून आज आम्ही सगळं तुरीचं लाकडं वेचणार आहे बघा. तुरीचं लाकडं पण लई मोठं आहेत. ते वेचून सगळं काढायलाच पाहिजे. नाहीतर सगळं ह्याच्यामध्ये हे होते. ते सगळं मोठं आहेत म्हणून सगळं वेचून काढायला पाहिजे. वेचा लागले बघा मी सगळं स्वच्छपणे. काल थोडं वेचले आणि आज थोडं उरले ते अजून वेचायचं. झाल्यावर मक्का घालून सोडायचं. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलायचा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करून घ्या. लाईक करा. तुमचा सपोर्ट मला लई गरजेचं आहे. तुम्ही पण मला सपोर्ट करत आहेत.
माझं व्हिडिओ कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून सांगा. सगळं वेचून गाडा लागलोय बघा. लाकडं लय मोठं आहे ते. थँक्यू. ऑल द बेस्ट. नमस्ते.